सुभाषिते ही भारतातील प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून टिकून राहिलेल्या आणि कधीकधी सुक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक सर्जनशील कृतींपैकी एक आहे. असंच एक संस्कृत सुभाषित अर्थात सुक्ती सुभाषित वैभव या मालिकेतील 11व्या भागात सादर करीत आहेत डॉक्टर हंसश्री सतीश मराठे. चला ऐकू तर एक अर्थपूर्ण सुभाषित. नमो परमात्मने, नमो गुरुभ्यः, नमः संस्कृताय, नमः सभाये. शरीराच्या पोषणासाठी जलाचे, अन्नाचे इतके अधिक महत्त्व आहे की अष्टांग हृदयकार इशारा देतात, अनुचितपणे स्वीकारलेले अन्न हे माणसाच्या शरीरात रोग निर्माण करते किंवा त्याला मरणापर्यंत देखील पोचवते. यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगण्यासाठी शास्त्रकार लिहितात, न रागान्नाप्यविज्ञानात आहारान उपयोजयेत परीक्षहितमश्नीयात देही आहार संभवः. अर्थात राग या शब्दाचा अनुराग म्हणजे प्रेम असाही एक अर्थ आहे. तर आपल्याला प्रेमाने खायला देणाऱ्या व्यक्तीचे प्रेम खरे असावे, वरपांगी नाही. तसेच ते अन्न विषयुक्त, हानिकारक किंवा विकृत नसावे. ही खबरदारी विशेषतः राजाने, राजकीय नेतृत्वाने घ्यायची असते. कारण देही म्हणजे मनुष्य हा आहारानेच घडतो. म्हणून अन्नपदार्थांची शुचिता, स्वच्छता राखली पाहिजे. प्राचीन शास्त्रांना अनुसरून अन्नामध्ये दूध हा पदार्थ समाविष्ट आहे. त्याविषयी विचारवंत लिहितात, नो चेत गवाम यदि पय पृथ्वीतलेऽस्मिन् संवर्धनं न च भवेत् विधिसन्ततीनां यो जायते विधिवशेन तु सोऽपि वृक्षो निर्वीर्यशक्तिरहितत्ति कृशो कुरूपः. या पृथ्वीवर जर दूध नसेल तर विधी म्हणजे ब्रह्मदेवाच्या प्रजेचे पालन पोषण नीट होणार नाही. कारण कर्मधर्म संयोगाने ज्यांना दुग्धाहार मिळणार नाही ते वृक्ष शक्तिहीन, दुर्बल आणि कुरूप राहतील. तक्रात भूमौ तथा नृणाम अमरत्वम ही जायते. असंही पुढे सांगितलंय, अमृताचे सेवन केल्याने स्वर्गातील रहिवासी अमर होतात. पृथ्वीवर राहणारे मानव हाच लाभ ताकाच्या सेवनाने मिळवू शकतात. भोजनांते पिबेत तक्रम. अर्थात भोजनाच्या शेवटी जर रोज ताक सेवन केले तर वैद्याकडे जाण्याची वेळ सहजासहजी येत नाही. भोजन हे रोजचे अनिवार्य आणि अति महत्त्वाचे काम आहे. त्यात शुद्धता, स्वच्छता, प्रसन्नता ठेवली पाहिजे. हे प्रत्येकाचे वैयक्तिक कर्तव्य तर आहेच, पर्यायाने ते राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. हे नित्य ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.